नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण जगातील व भारतातील प्रमुख धर्म हा टॉपिक पाहणार आहोत। हा टॉपिक अतिशय महत्वाचा आहे। हा जास्त करून सरळ सेवा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे। म्हणजे पोलीस भरती, तलाठी, रेल्वे, जिल्हा परिषद, लिपिक व इतर कोणत्याही सरळ सेवा परीक्षेच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। म्हणजे कोणत्याही परीक्षेला याच्यावर 1 मार्काचा प्रश्न विचारला तर तुम्हाला सहज मिळाला पाहिजे 1 मार्क। ठीक आहे, आता आपण सुरुवात करूया व्हिडिओला। आता या ठिकाणी धर्म, संस्थापक, पवित्र ग्रंथ, स्थान आणि धार्मिक स्थळे असे कॉलम केलेले आहेत। आपण त्याच्यानुसार पाहणार आहोत। आता या ठिकाणी हिंदू धर्म, हिंदू धर्माचे संस्थापक, आता संस्थापक भारतात हा स्थापन झालेला हा धर्म आहे। पवित्र ग्रंथ कोणता आहे? भगवद्गीता, वेद, उपनिषदे। आता स्थान कुठं आहे? दक्षिण आशिया, भारत आणि नेपाळ। आता धार्मिक स्थळे कोणती आहेत? हरिद्वार, ऋषिकेश, काशी आणि रामेश्वर हिंदू धर्माचे। आता दुसरा बघूया धर्म, बौद्ध धर्म। बौद्ध धर्माचे संस्थापक आहेत गौतम बुद्ध। आता पवित्र ग्रंथ आहे त्रिपिटिका। आता स्थान आहे आशिया, चीन, जपान आणि श्रीलंका। आता धार्मिक स्थळ आहे लुंबिनी नेपाळ मधील आणि गया बिहार मधील। ठीक आहे, आता जैन धर्म चौथा पाहूया। जैन धर्म, जैन धर्म आता याचे संस्थापक आहेत वर्धमान महावीर। आता याचा पवित्र ग्रंथ आहे आरण्यसूत्र आणि स्थान आहे भारत आणि धार्मिक स्थळ आहे पारसनाथ आणि पावापुरी बिहार मधील आहे। आता बघा इस्लाम धर्म, इस्लाम धर्माशी संबंधित आहे मोहम्मद पैगंबर। आता हे स्थान जे आहे ते अरबस्तान मधलं आहे। याची अरबस्तान मधली स्थापना आहे इस्लाम धर्माची, मोहम्मद पैगंबर यांनी केलेली आहे। पवित्र ग्रंथ आहे जो कुराण आहे। आता स्थान पाहूया पाकिस्तान, भारत, पश्चिम आशिया, मलेशिया। आता धार्मिक स्थळ कोणतं आहे? मक्का, मदिना हे सौदी अरेबिया मधलं आहे आणि हज। आता बघा यहुदी किंवा ज्यू धर्म, यहुदी किंवा ज्यू धर्म याचे संस्थापक आहे मोजेस तोरा। हे पॅलेस्टाईन मध्ये याची स्थापना झालेली आहे। पवित्र ग्रंथ आहे जुना करार। आता स्थान आहे इस्रायल, पॅलेस्टाईन, USA आणि धार्मिक स्थळ आहे जेरुसलेम, हे धार्मिक स्थळ आहे। आता पुढचा धर्म पाहूया ख्रिश्चन धर्म। ख्रिश्चन धर्माचे संस्थापक येशू ख्रिस्त आहेत। हे पण पॅलेस्टाईन मध्ये स्थापना झालेली आहे। हे जे आता हे पवित्र ग्रंथ आहे आपला ख्रिश्चन धर्माचा तो बायबल आहे। बायबल हा पवित्र ग्रंथ आहे। हा पूर्ण जगभर ह्याची जी लोक आहेत ख्रिश्चन धर्माची ती तुम्हाला जगभर पाहण्यासाठी मिळतील। आता धार्मिक स्थळ आहे ते बेथलहेम, या ठिकाणी येशू ख्रिस्ताचं जन्मस्थान म्हणून ओळखलं जातं। आता शीख धर्म, शीख धर्माची स्थापना गुरु नानक हे संस्थापक आहेत गुरु नानक। आणि ज्याचा पवित्र ग्रंथ आहे ग्रंथ साहिब आणि याचे भारतामध्ये आहे हा धर्म आपल्याला आढळतो। भारतामध्ये अमृतसर, नांदेड, आनंदपूर साहिब या ठिकाणी आढळतो। तर आता याच्यावर परीक्षेला कशा प्रकारे प्रश्न विचारले जाणार आहेत ते आपण आता लगेचच पाहणार आहोत। सुरुवात करूया। आता याच्यावर प्रश्न आला समजा पोलीस भरती, तलाठी, जिल्हा परिषद, रेल्वे कोणत्याही परीक्षेला आला तर कशा स्वरूपात येऊ शकतो ते मी तुम्हाला आता या ठिकाणी सांगणार आहे। बौद्ध धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता? तर उत्तर आहे त्रिपिटिका। बौद्ध धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता? तर त्रिपिटिका। आता याच्यानुसार अनुसरण बौद्ध धर्माची स्थापना कोणी केली? तर गौतम बुद्धांनी केलेली आहे। तर आता बघा गौतम बुद्धांचा जन्म कुठे झालाय? लुंबिनी नेपाळमध्ये झालाय। एकाला एक अनुसरून प्रश्न तयार होतात या ठिकाणी। बघा आता जैन धर्माचे, जैन धर्माचे 24वे तीर्थकार कोण आहेत? वर्धमान महावीर। जैन धर्माचे 24वे तीर्थकार कोण आहेत? वर्धमान महावीर। आता संस्थापक देखील वर्धमान महावीरच आहेत जैन धर्माचे। आणि जैन धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता? तर आरण्यसूत्र हा ग्रंथ आहे। आता इस्लाम धर्म हा अतिशय महत्वाचा आहे। याच्यावर परीक्षेला प्रश्न पोलीस भरतीला याच्या आधी विचारलेले आहेत। इस्लाम धर्म, इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर आहेत। मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनी ईद ए मिलाद हा सण साजरा केला जातो। म्हणजे मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनी कोणता सण साजरा केला जातो? तर ईद ए मिलाद हा सण साजरा केला जातो। आणि इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता आहे? कुराण हा आहे। आता मक्का, मदिना ही सौदी अरेबियामध्ये धार्मिक स्थळ या ठिकाणी आहेत। आता बघा यहुदी किंवा ज्यू धर्म, आता याचे संस्थापक मोजेस तोरा हे पॅलेस्टाईनचे या ठिकाणी स्थापना झालेली आहे। आणि याचा पवित्र ग्रंथ कोणता आहे? जुना करार।
पवित्र ग्रंथ म्हणजे ज्यू धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता आहे? जुना करार. म्हणजे परीक्षेला कसा प्रश्न विचारू शकतो? ज्यू धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता? तर जुना करार. आता बघा, इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता? तर कुराण. जैन धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता? तर आरण्यसूत्र. तर याच्यावर वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. किंवा येशू ख्रिस्ताचा जन्म कुठे आहे? जन्मस्थान कुठे आहे? तर बेथलहेम. येशू ख्रिस्ताचं जन्मस्थान कुठे आहे? तर बेथलहेम, पॅलेस्टाईन मध्ये. या ख्रिश्चन धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता? तर बायबल. आता बघा, शीख धर्माविषयी देखील प्रश्न परीक्षेला विचारला जातो. शीख धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता? तर ग्रंथ साहिब हा पवित्र ग्रंथ आहे. आता गुरु नानक यांनी शीख धर्माची स्थापना केलेली आहे. म्हणजे शीखांचे टोटल एकूण 10 गुरु आहेत. त्याच्यामध्ये पहिले गुरु आहेत ते गुरु नानक, हे पहिले गुरु आहेत ज्यांनी शीख धर्माची स्थापना केली. आणि 10वे गुरु आहेत ते गुरु गोविंद सिंग. आता याच्यामधले शीख धर्मामधले फक्त 5 गुरु परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत असे मला वाटतं. पहिले गुरु नानक, 4थे गुरु रामदास, 5वे अर्जुन देव, गुरु अर्जुन देव, 9वे गुरु तेग बहादूर आणि 10वे गुरु गोविंद सिंग. आता अमृतसर या ठिकाणी काय आहे? सुवर्ण मंदिर आहे. शिखांचे एक मंदिर आहे, सुवर्ण मंदिर किंवा गोल्डन टेम्पल असं म्हटलं जातं. आता बघा, हा धर्म जो आहे तो भारतामध्ये आहे. आता भारतामध्ये बघा, हिंदू धर्म, बौद्ध धर्म, जैन धर्म हे आपल्याला पाहावयास मिळतात. आता इस्लाम धर्म पण काही प्रमाणात, शीख धर्म, ख्रिश्चन धर्म, आता हे सगळेच धर्म भारतामध्ये आपल्याला पाहण्यासाठी मिळतात. आणि काही देशामध्ये, बाहेरच्या देशामध्ये देखील, आशिया देशामध्ये देखील आपल्याला हे पाहण्यासाठी मिळतात. तर याच्यावर अशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर जगातील व भारतातील प्रमुख धर्म हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि जर व्हिडिओला पहिल्यांदाच तुम्ही पाहत असाल हा व्हिडिओ तर सबस्क्राईब करा. म्हणजे आमचे नवनवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला पहिल्यांदाच पाहण्यासाठी मिळतील. धन्यवाद.